बाळा, आज तू हा संदेश ऐकतोयस ना? मग आता सगळ्यात आधी मनातली सगळी चलबिचल थांबवून टाक. आम्हाला माहीत आहे तुझ्या डोक्यात सध्या विचारांचं काहूर माजलंय. तुला सतत वाटतंय की आपण एवढी मेहनत करतोय, इतकी ओढाताण करतोय, तरीही हवं तसं समाधान का मिळत नाहीये. पण आज आम्ही तुला सांगतो, तू जो काही संयम आजवर ठेवला आहेस त्याचं फळ मिळण्याची वेळ आता आली आहे. तुला आता कुणासमोरही हात पसरण्याची किंवा कुणाकडेही तक्रार करण्याची गरज उरणार नाही. तुझे जे काही अडकलेले व्यवहार आहेत, जिथे तुला आर्थिक चणचण भासत होती, ती आता हळूहळू दूर व्हायला सुरुवात झाली आहे. तुला आता अशा काही संधी आणि असे काही मार्ग मिळतील ज्याचा तू याआधी कधी विचारही केला नव्हतास. तुझ्या मनातली जी अस्वस्थता आहे ती आता पूर्णपणे शांत होणार आहे, कारण तुझा हात आता आम्ही आमच्या हातात घेतलेला आहे. बाळा, तू कधी पाहिलं आहेस का, जेव्हा आपण भर उन्हाळ्यात तहानलेले असतो आणि समोर मातीचा एखादा गार पाण्याचा माठ दिसतो, तेव्हा तो माठ बघूनच अर्धी तहान भागते. पण त्या माठातून पाणी मिळण्यासाठी आपल्याला संयम ठेवावा लागतो आणि तो माठ देखील रिकामा नसावा लागतो. तुझं आयुष्यसुद्धा आता त्या भरलेल्या माठासारखं झालं आहे. तू आजवर कष्टाचं जे पाणी त्यात साठवलं आहेस ते आता तुला तृप्त करण्यासाठी तयार आहे. आता तुला कोणाचे टोमणे किंवा कोणाचे बोलणे मनाला लावून घेण्याची गरज नाही. जे लोक तुला सोडून गेले किंवा ज्यांनी तुला त्रास दिला त्यांना आता मनातून पूर्णपणे काढून टाक. त्यांच्यापेक्षा कितीतरी पटीने सात्विक आणि चांगली माणसं आम्ही तुझ्या आयुष्यात पाठवणार आहोत, जी तुला प्रत्येक पावलावर मदतीचा हात देतील. तुझी बुद्धी आता स्थिर होईल. तुला नवीन आणि कल्पक गोष्टी सुचतील आणि तू ज्या ध्येयाचं स्वप्न पाहिलं होतंस ते आता पूर्ण होताना तुला डोळ्यांनी दिसेल. ही वेळ पूर्णपणे तुझी आहे आणि या वेळेचा तू फक्त आनंद घ्यायचा आहेस. तू स्वतःवरचा विश्वास कधीही ढळू देऊ नकोस. तू ज्या कामात हात घालशील तिथे तुला यश मिळेलच, कारण तू आता एकटा नाहीस. तुझे स्वामी तुझ्या प्रत्येक कृतीमध्ये सोबतच आहेत. आणि जर तुझ्या स्वामींच्या शब्दांवर आणि स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास असेल तर आत्ताच कमेंटमध्ये "स्वामी, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे" असं नक्की लिही. तुझी ही एक छोटीशी कमेंट तुझ्या अंतर्मनात एक सकारात्मक ऊर्जेचे बीज पेरेल. तर बाळा, आता कान देऊन ऐक. तुला माहिती आहे का, आपल्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी निव्वळ योगायोग नसतात. निसर्गाचा एक नियम आहे, जे तू जगाला देतोस तेच तुला 1000 पटीने परत मिळतं. तू आजवर जो प्रामाणिकपणा जपला आहेस, जे कष्ट केले आहेस ते वाया गेलेत असं कधीच समजू नकोस. विश्वाच्या या बँकेत तुझे ते सर्व कष्ट व्याजासह जमा झाले आहेत आणि आता तो परतावा मिळण्याची वेळ आलेली आहे. बाळा, आता तुला एक नवीन गोष्ट सांगतो. आपल्या मेंदूमध्ये एक अशी शक्ती असते जिला आपण संकल्प शक्ती म्हणतो. तू जेव्हा मनापासून एखादी गोष्ट हवी आहे असं म्हणतोस आणि त्यावर काम करतोस, तेव्हा संपूर्ण ब्रह्मांड ती गोष्ट तुला मिळवून देण्यासाठी कामाला लागते. आजपासून एक नवीन सवय लाव. सकाळी उठल्यावर आरशात बघून स्वतःला सांग की "मी समर्थ आहे, मी विजयी होणारच आहे." हे छोटेसे शब्द तुझ्या आयुष्यात मोठा बदल घडवून आणतील. तुझ्या कामाला तुला प्रगती का मिळत नव्हती माहिती आहे का? कारण तू स्वतःच्या क्षमतेवर शंका घेत होतास. आता ती शंका सोडून दे. व्यावहारिक जगात वावरताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव. वेळेचे नियोजन हेच यशाचे खरे सूत्र आहे. जो माणूस सूर्याला उठवतो तो यशस्वी होतो आणि ज्याला सूर्य उठवतो तो मागे राहतो. तू आता तुझ्या वेळेचा मान राखायला शिक. मग बघ, हीच वेळ तुला जगाच्या शिखरावर कशी घेऊन जाते. तुझ्या कामात किंवा नोकरीत तुला जर काही नवीन करायचं असेल तर हीच ती संधी आहे. भीती वाटणं स्वाभाविक आहे, पण लक्षात ठेव,
भीती ही फक्त तुझ्या विचारांची सावली आहे. तू प्रकाशाकडे वळलास की सावली आपोआप मागे पडते. तुझ्या घरात आता जे आनंदाचं वातावरण येणार आहे ते टिकवून ठेवण्याची जबाबदारी तुझी आहे. लक्ष्मी तिथेच राहते जिथे स्वच्छता आणि प्रेम असतं. कडू बोलणं सोडून दे, कारण शब्दांमध्ये अशी ताकद आहे की ते कोणाचंही हृदय जिंकू शकतात किंवा कायमचं तोडू शकतात. बाळा, हे शरीर म्हणजे तुझ्या आत्म्याचं मंदिर आहे. याची काळजी घेणं हे तुझं पहिलं कर्तव्य आहे. जर तुझं शरीर साथ देईल तरच तू आमचं कार्य आणि तुझं स्वप्न पूर्ण करू शकशील. रोज थोडा वेळ शांत बसून स्वतःचा शोध घे. ध्यान म्हणजे दुसरं काही नसून स्वतःशी केलेला संवाद आहे. तू जितका शांत राहशील तितकी तुला तुझ्या प्रश्नांची उत्तरं स्पष्ट मिळतील. तुला आता जे नवीन रस्ते दिसतील त्यावर चालायला घाबरू नकोस. कदाचित ते रस्ते तुला अनोळखी वाटतील, पण ते तुला तुझ्या ध्येयापर्यंत घेऊन जाणारे हमखास मार्ग असतील. तुझ्या आयुष्यातले सुवर्ण दिवस आता उंबरठ्यावर उभे आहेत, कारण तू बदलला आहेस. तू आता फक्त एक भक्त नाहीस, तर तू एक जागृत माणूस झालेला आहेस. तुझ्या नशिबाचे टाळे आता उघडले आहेत, कारण तू कर्माची योग्य चावी वापरली आहेस. लोक तुझी प्रगती पाहून चकित होतील, पण त्यांना तुझे कष्ट माहीत नसतील. तू मात्र नम्र राहा. जेवढं मोठं फळ असतं तेवढं झाड वाकलेलं असतं. हीच तुझी खरी ओळख असेल. तू लोकांसाठी एक उदाहरण बनणार आहेस. तुझ्या यशोगाथेची चर्चा सर्वत्र होईल. हा काळ तुझा आहे. ही संधी तुझी आहे. आता थांबायचं नाही. आता फक्त पुढे जायचं. स्वामींचा हात तुझ्या हातात आहेच. मग काळजी कशाची? तुझे प्रश्न सुटले आहेत. तुझी स्वप्ने पूर्ण होत आहेत. बाळा, तुला माहिती आहे का, गरुड पक्षी जेव्हा 40 वर्षांचा होतो तेव्हा त्याची चोच वाकडी होते, नखं कमकुवत होतात आणि त्याचे पंख जड होतात. त्याला शिकार करता येत नाही आणि उडताही येत नाही. त्याच्यासमोर 2च मार्ग असतात. एक तर शांत बसून मृत्यूची वाट पाहणे किंवा स्वतःला बदलणे. तो गरुड काय करतो माहिती आहे का? तो एका उंच डोंगरावर जातो. तिथे स्वतःची चोच दगडावर आपटून तोडून टाकतो. स्वतःची नखं उपटून टाकतो. विचार कर, त्याला किती वेदना होत असतील. पण काही महिन्यांनी त्याला नवीन चोच येते, नवीन नखं येतात आणि मग तो त्याच चोचीने आपले जुने जड पंख उपटून काढतो. या पूर्ण प्रक्रियेनंतर तो पुन्हा एकदा नवीन जन्म घेतो आणि पुढची 30 वर्ष राजासारखा जगतो. बाळा, तुझ्या आयुष्यातला आजचा काळ हा त्या गरुडासारखाच आहे. तुला ज्या काही अडचणी येत आहेत ते तुझ्या आयुष्यातल्या जुन्या नखांना आणि वाकड्या चोचीला काढून टाकण्यासाठी आहेत. हे तुला त्रास देण्यासाठी नाही, तर तुला पुन्हा एकदा उंच भरारी घेण्यासाठी तयार करण्यासाठी आहे. आता तू तयार झालेला आहेस. सगळी मरगळ झटकून टाक आणि ताठ मानेने उभा राहा. रडणं आणि हार मानणं हे तुला शोभत नाही. तुझ्या संघर्षाचा अंत आता झालेला असून तुझ्या यशाचा श्री गणेशा झालेला आहे. हा संदेश संपता संपता तुला एक असा अनुभव येईल ज्याने तुझ्या मनातली सगळी भीती कायमची संपून जाईल. तू फक्त विश्वासाने एक पाऊल पुढे टाक, कारण तुझ्या प्रत्येक स्वप्नाचं सार्थक करायला आम्ही आता भक्कमपणे उभे आहोत. बाळा, तुझं आरोग्य आता पहिल्यापेक्षा खूप सुधारलेलं असेल. तुला रात्रीची शांत आणि सुखाची झोप लागेल. तुझं मन प्रसन्न राहील. तू आजवर जे काही सोसलं आहेस, जे काही कष्ट केले आहेस, त्याचं चीज होण्याची वेळ साक्षात आम्ही आज ठरवली आहे. आता फक्त न थांबता पुढे चालत राहा. तुला आता अशा काही बातम्या मिळतील ज्याने तुझं घर आणि मन आनंदाने भरून जाईल. तुझे शत्रू आता काहीच करू शकणार नाहीत, कारण त्यांच्यापेक्षा मोठी दैवीय शक्ती तुझ्या पाठीशी उभी आहे. तू फक्त नम्र राहा आणि सगळ्यांशी प्रेमाने वाग. तुझं हे सात्विक वागणंच तुला समाजात अधिक मान मिळवून देणार आहे. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक कडू आठवण आता पुसली गेलेली आहे आणि तिथे फक्त सुखाचे क्षण उरले आहेत. तू खूप संयम ठेवला आहेस
आणि तुझ्या त्या संयमाचं हे सर्वात मोठं बक्षीस आहे. आता फक्त हा आनंद साजरा कर. तुझं नाव सगळीकडे आदराने घेतलं जात आहे आणि हीच तुझ्या कष्टाची पावती आहे. तू अनेकांना मदत करशील आणि त्यातून तुला जे आत्मिक समाधान मिळेल ते जगातील कोणत्याही संपत्तीत मिळणार नाही. जा बाळा, आता कामाला लाग. नवीन जोमाने सुरुवात कर आणि मनात कोणतीही भीती किंवा शंका ठेवू नकोस. आम्ही तुझ्या देवघरात, तुझ्या मनात आणि तुझ्या प्रत्येक पावलात तुझ्या सोबतच आहोत. तुला कधीही एकटं वाटणार नाही, कारण तुझं रक्षण करणं ही आमची जबाबदारी आहे. आजपासून फक्त आनंदी राहायचं वचन आम्हाला दे. तुझे सुखाचे दिवस आलेले आहेत. आता रडणं पूर्णपणे बंद कर आणि फक्त हसणं सुरू ठेव. ताठ मानेने जगाला सामोरं जा आणि म्हण, माझे स्वामी माझ्या सोबतच आहेत. तू यशस्वी होणारच आहे, हा आमचा तुला शब्द आहे. तू खूप सुखी राहा, समृद्ध राहा आणि तुझी ही माया अशीच सर्वांवर राहू दे. बाळा, संसारात असताना अनेक चढ उतार येतात, पण ज्याचा संयम सुटत नाही तोच खरा विजेता ठरतो. तू तो संयम आजवर पाळला आहेस, त्यामुळे आता निसर्ग तुला भरभरून देण्यासाठी तयार आहे. तुझ्या कामात आता एक प्रकारची शिस्त येईल. तुला नवीन संधी आणि नवीन मार्ग आपोआप सापडतील. घरामध्ये जे काही किरकोळ वाद होत होते ते आता कायमचे संपतील आणि घरात मायेची ऊब निर्माण होईल. तू कोणासमोरही हात पसरण्याची वेळ आता येणार नाही, कारण तुझ्यासाठी आम्ही समृद्धीचे दरवाजे उघडले आहेत. बाळा, समाजात तुझी एक वेगळी आणि मानाची ओळख निर्माण होईल. तू ज्या ठिकाणी जाशील तिथे तुला सन्मान मिळेल. तुझे विरोधक, तुझे शत्रूसुद्धा तुझी प्रगती पाहून थक्क होतील आणि तुला साथ देण्याचा प्रयत्न करतील. हे सर्व बदल आता तुझ्या आयुष्यात एकामागून एक घडणार आहेत. आता फक्त तुझा हा सकारात्मक दृष्टिकोन कायम ठेव. आयुष्यात काहीही झालं तरी डगमगून जाऊ नकोस, कारण तुझं रक्षण करण्यासाठी आम्ही तुझ्या प्रत्येक पावलावर आहोत. तुला जेव्हा कधी गरज पडेल तेव्हा तुला मदतीचा हात मिळेल. तुझ्या आयुष्यातील संघर्षाचा काळ आता धुक्यासारखा विरून गेलेला आहे. आता यशाचा प्रकाश तुझ्या भाग्यात चमकणार आहे. तू फक्त कष्टाची तयारी ठेव आणि फळाची काळजी आमच्यावर सोडून दे. तुला हवं ते सर्व वैभव, सुख आणि शांती तुझ्या चरणाशी असेल. तुझे सुखाचे दिवस आता नुसते जवळ आले नाहीत, तर ते सुरू झालेले आहेत. तू आता मुक्तपणे तुझा प्रवास चालू ठेव. आयुष्याचा प्रत्येक क्षण आता सणासारखा साजरा कर. तुझा हा आनंद पाहून आम्हाला खूप समाधान मिळेल. बाळा, हे आयुष्य खूप सुंदर आहे आणि आता तुला त्याचा खऱ्या अर्थाने आनंद घ्यायचा आहे. तू ज्या लोकांसाठी कष्ट केलेस ते लोकसुद्धा आता तुझ्या कष्टाची जाणीव ठेवतील. तुझी मुलं, तुझे कुटुंबीय तुझ्यावर अभिमान बाळगतील. तुझी प्रगती पाहून इतरांनासुद्धा प्रेरणा मिळेल. तू आता फक्त पुढे चालत राहा. तुझी आर्थिक स्थिती इतकी सुधारेल की तुला पैशांचं महत्त्व आता वेगळ्या पद्धतीने कळेल. तू दातृत्व करशील, तू इतरांना मदतीचा हात देशील. तुझ्या वाणीत एक प्रकारचा प्रभाव निर्माण होईल. लोक तुझं म्हणणं शांतपणे ऐकून घेतील. तू ज्या कामात हात घालशील तिथे तुला आशीर्वादाची प्रचिती येईल. आता तुला कसलीही भीती उरलेली नाही. तुझे सर्व आर्थिक व्यवहार सुरळीत होतील. तुला नवीन मालमत्ता किंवा नवीन वस्तू घेण्याचे योग येतील. तुझ्या घरात आनंदाचे सडे पडतील. तू प्रत्येक दिवस हा उत्साहाने जगशील. तुझी कल्पनाशक्ती तुला नवनवीन उंचीवर नेऊन ठेवेल. तुझे जुने मित्र आणि नातेवाईक तुला भेटायला येतील. तुझा सन्मान होईल. तुझे विरोधकसुद्धा तुझे मित्र होतील. हे सर्व बदल आता तुझ्या आयुष्यात एका पाठोपाठ एक घडणार आहेत. तुझ्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होण्याची वेळ आलेली आहे. तू फक्त कर्मावर विश्वास ठेव आणि पुढे जात राहा. आम्ही तुझ्या पाठीशी भक्कमपणे नक्कीच उभे आहोत. तुझी ही जीवनगाथा आता सुखाची होत आहे. तू ज्या संकटांना घाबरत होतास ती संकटं आता तुला घाबरायला लागतील. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक नकारात्मक गोष्ट आता सकारात्मकतेत बदलेल. तू विजयी आहेस, तू यशस्वी आहेस आणि तू सदैव सुखी राहणार आहेस. तुझा हा जो प्रवास आहे
तो आता खूप सुकर झालेला आहे. तुला आता कसलीच काळजी करण्याची गरज नाही. तू फक्त आनंदी राहा आणि दुसऱ्यांनासुद्धा आनंदी ठेव. तुझी ही माया, तुझा हा प्रेमळ स्वभाव तुला अधिक मोठं करणार आहे. तू खऱ्या अर्थाने सुखी होणार आहेस. तुझा विजय आता जगाला दिसेल. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो, आजचा स्वामी संदेश ऐकल्यानंतर श्री स्वामी समर्थ लिहिण्यास विसरू नका. सेवा करा, सेवेकरी व्हा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.